हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती. मागचं सत्तापालट हनी ट्रॅप प्रकरणामधून झालं. विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा. शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं. वडेट्टीवार यांचा मोठा दावा. ना हनी ना ट्रॅप, कुठेही अशी घटना नाही, पुरावे नाही, तक्रार नाही. नाना पटोले यांनी केलेले हनी ट्रॅपचे आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले. नाना, आमच्यापर्यंत वाव आलाच नाही, नीट पुरावे द्यायचे ना. फडणवीसांचा नाना पटोले यांनाही टोला. कुठे हनी पण नाही, ट्रॅप पण नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर कुठेही शंकेला वाव नसावे. वडेट्टीवार यांनी केलेल्या हनी ट्रॅपच्या दाव्यावर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका. मदरशांमध्ये दहशतवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. राज ठाकरे यांच्या हिंदी सक्ती केली तर शाळा बंद करू, या वक्तव्याला मंत्री नितेश राणे यांचं प्रत्युत्तर. राज ठाकरे यांनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, तिथे जाऊन तिथल्या लोकांना मराठीत बोलायला लावा. मराठीसाठी गरीब हिंदूंना मारहाण होते. नितेश राणेंची राज ठाकरे यांच्यावर टीका. सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हे हिंदू होते की नव्हते, नितेश राणे यांनी सांगावं. नितेश राणे यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे यांचा सवाल. सिंधुदुर्गामध्ये जेवढे खून झाले ते कोण कन्नड होते का तमिळ ख्रिश्चन होते? राणे कुटुंबियांनी जेवढी लोक मारली ती सर्व हिंदूच होते. मनसे नेते अविनाश जाधवांचा नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल. राज ठाकरे राजकीय कचराकुंडीमध्ये गेले आहेत. भाजप खासदार मनोज तिवारी यांची राज ठाकरे यांच्यावर टीका. राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तो समाप्त होईल. राज ठाकरे मराठी संस्कृतीचा अनादर करतोय. मनोज तिवारींचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. तर यांच्या गावात यांना कोणी कुत्रा विचारत नाही. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलून गावात महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न. अविनाश जाधवांचं तिवारींना प्रत्युत्तर. भाजपाने निशिकांत दुबेवर केस केली का? दुबे पटक पटक के मारेंगे बोला. दुबे तुम मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे कर मारेंगे. राज ठाकरे यांचा हल्लाबोल. मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली. निशिकांत दुबेने राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं. ट्विट करत दुबेचा राज ठाकरे यांना खोचक टोला. निशिकांत दुबेसारख्या लोकांचा मेंदू गुडघ्यात. दुबेकडनं राज ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट झाल्यानंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. गुजरातमधून बिहारांना हाकलून दिलं तेव्हा दुबे कुठे लपून बसला होता? संदीप देशपांडे यांचा सवाल. राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची याचिकेमध्ये मागणी. घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. लोकसभेचं यश महाविकास आघाडीमधल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेलं. मी म्हणा आल्यामुळेच विधानसभेत पराभव झाला. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. महाराष्ट्रामधला मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल. तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. मुंबईला कुणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही. कुणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू. फडणवीसांचा इशारा. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, पण सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतायत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आरोप. सोमनाथचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. कुटुंबियांचा दावा. मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालतायत. कुटुंबियांचा आरोप. लोकसभेमध्ये यश मिळाल्यावर बॅलेट पेपरची मागणी होत नाही. विरोधाभास कशासाठी? केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. दरम्यान मतदान हे बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे अशी मागणी आजच्या सामनाच्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी केली होती. ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे. ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलाय. ठाकरे प्रामाणिक आहेत हे लोकांना माहिती आहे. ठाकरे ब्रँडवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. नोट घ्या, मतदान करा असं म्हणत 120 कोटी वाटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणे यांच्यावर प्रहार. गोंदिया जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपच्या संचालकाची वर्णी लागण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. लातूर ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपच्या बॅनरवरून फोटो गायब. बसवराज पाटलांच्या फोटोला स्थान न मिळाल्यामुळे मुरुममध्ये चर्चांना उधाण.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर भाजपच्या वाटेवर मुंबईत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित। कराड तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होणार। इचलकरंजीमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, घोषणाबाजी करत शासन निर्णयाची होळी। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये मोर्चा। शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी, सातबारा उतारे घेऊन शेतकरी दाखल।